गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चर आपण बघितलेलं होतं यूज युअर ब्रेन पॉवर. काय पाहिलं होतं लास्ट लेक्चर आपण? यूज युअर ब्रेन पॉवर. आणि आता नेक्स्ट पाहायचं आहे थिंक अबाउट इट आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट पाहायचे. थिंक अबाउट. आता हा जो थिंक अबाउट इट आहे म्हणजे आपण याच्यावरती विचार करणार आहोत. आता कसं विचार करणार? आजपर्यंत ज्या काही गोष्टी आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शनशी रिलेटेड शिकलेलो आहोत तर या सगळ्या गोष्टीचा यूज करून आपण दिलेल्या प्रश्नाच्या बाबतीत विचार करणार आहोत. क्वेश्चन काय आहे? द लस्टरस ऑफ द सरफेस ऑफ द ॲल्युमिनियम युटेन्सिल इन द हाऊस. मुद्दा काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपल्या घरी एखादं ॲल्युमिनियमचं भांडं नेमकंच जर विकत घेतलेलं असेल, म्हणजे आज विकत घेतलं, समजा आज मार्केटमध्ये गेलो आपण, मार्केटमध्ये गेल्यानंतर एका भांड्याच्या दुकानात जाऊन ॲल्युमिनियमचा एखादा डब्बा किंवा एखादं भांडं जर विकत आणलं तर त्या भांड्याची लस्टरस प्रॉपर्टी ही हाय असते, म्हणजे लस्टरिंग कॅपॅसिटी जास्त असते. कारण त्या ठिकाणी ते भांडं एका पर्टिक्युलर प्लास्टिकमध्ये बंद असतं आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन झालेली नसते. येते लक्षात? म्हणून ते भांडं दुकानात असताना किंवा दुकानातून आपण घरी आणेपर्यंत अगदी चकचकीत असतं. इव्हन घरात सुद्धा बरेच दिवस चकचकीत असतं. आणि मग त्या भांड्यामध्ये आपण थंड पाणी, गरम पाणी किंवा त्या भांड्याला आपण गॅसवरती ठेवून हीट वगैरे करत असाल तर अशा वेळेस कालांतराने त्याची लस्टरस प्रॉपर्टी हीटमुळं, इव्हन स्टीममुळं हळूहळू रिड्यूस होते. काही दिवसानंतर ती जी चमक आहे ती चमक कमी होते. तर त्या चमक जी कमी झालेली आहे, वाय डज धिस हॅपन्स, असं का झालं, याच्या बाबतीत आपल्याला विचार करायला सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, हा जो ॲल्युमिनियम आहे, प्युअर ॲल्युमिनियम मेटल असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत नसतं, कारण तो स्टेबल एलिमेंट असतो. त्याच्यासोबत जर काही इम्प्युरिटी असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची रिॲक्शन होणे पॉसिबल आहे. मग हा जो ॲल्युमिनियम आहे, या ॲल्युमिनियम मेटलचा जेव्हा इन्व्हायरमेंटल एअरशी कॉन्टॅक्ट येतो, इन्व्हायरमेंटल एअरमध्ये टेम्परेचर आहे, स्टीम आहे, वॉटर वेपर्स आहेत, कारण डायरेक्टली वॉटरसोबत ॲल्युमिनियमची रिॲक्शन होत नाही, तर ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ द स्टीम ऑफ वॉटर आणि ते स्टीम ऑफ वॉटर या ठिकाणी रिॲक्ट्स होतं आणि मग यापासून जेव्हा त्याची लस्टरस प्रॉपर्टी कमी होते तेव्हा तयार होतो Al2O3. म्हणजे या ॲल्युमिनियमची सध्या या ठिकाणी ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन किती आहे पहा. ॲल्युमिनियमचा ऑक्सिडेशन नंबर आहे 0. या ठिकाणी ॲल्युमिनियमचा ऑक्सिडेशन आहे +3. ऑक्सिडेशन नंबर या ठिकाणी ॲल्युमिनियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0. या ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +3. वाढला की कमी झाला? पॉझिटिव्ह नंबर इन्क्रीज झाला. अगोदर किती होता? 0. म्हणजे 0 म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर काय? म्हणजे याने काय केलं? ऑक्सिडेशन केलं. काय केलं? ऑक्सिडेशन केलं. त्याच्यानंतर याच्यासोबत जर तुम्ही ऑक्सिजन कंबाईन करणार असाल, म्हणजे ही रिॲक्शन आपण मांडणार आहोत, O2 जर कंबाईन होत असेल तर या ठिकाणी ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0 आहे. आणि या ठिकाणी ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -2 आहे. उद्या लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, हा -2 कसं काय आला? ऑक्सिजन काय आहे? नॉन मेटल. म्हटलं तर या ठिकाणी लिहितो, ऑक्सिजन इज नॉन मेटल. नॉन मेटल. काय ऑक्सिजन? नॉन मेटल आहे. लक्षात येत आहे? ओके. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे पहा. मुद्दा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं मेटलची प्रॉपर्टी. इथं लिहितो प्रॉपर्टीज ऑफ मेटल. हे नॉन मेटल आहे.
प्रॉपर्टीज ऑफ मेटल. प्रॉपर्टीज ऑफ मेटल. काय करतात मेटल? मेटल काय करतात? टू डोनेट इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म कॅटायन. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह चार्ज. ओके. त्याचबरोबर नॉन मेटलच्या प्रॉपर्टी काय आहेत? प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल काय आहे? टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, accepts electron and form anion. म्हणजेच काय? निगेटिव्ह चार्ज. चला ओके. आता काळजीपूर्वक पहा. आता मेटल कोण आहे? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची भांडी माहिती आहेत ना घरी? आपल्या घरात बरेचशी भांडे ॲल्युमिनियमचे आहेत. त्याला बरेच जण जर्मनची भांडी म्हणतात. तो म्हणजे ॲल्युमिनियम. मग हा ॲल्युमिनियम आहे, याच्यावरती सध्या कुठला चार्ज आहे का? नाही. ऑक्सिडेशन नंबर 0. O2 मी कालच्या लेक्चरला किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरला लिहिलंय, जे डायटॉमिक तेच ॲटम त्याच्याच सोबत कंबाईन झाले असतील तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आला. पोचले इथपर्यंत? त्याचबरोबर मेटल काय करतात? इलेक्ट्रॉनचा लॉस करतात, कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. कधी पण जेव्हा ते कंपाऊंडमध्ये इलिमेंटल असतात, इलिमेंटल मेटल असताना मेटलची व्हॅलेन्सी 0. डायटॉमिक फॉर्ममध्ये मॉलिक्यूल असताना त्याची व्हॅलेन्सी 0. कंपाऊंडमध्ये असताना मेटलची व्हॅलेन्सी काय? प्लसमध्ये येते. मग याची व्हॅलेन्सी या कंपाऊंडमध्ये +3 आहे. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0 पासून वाढला. आणि आता इथं काय 0 होता, इथं काय झाला? कमी झाला. ऑक्सिडेशन नंबर कमी झाला, मायनसमध्ये कमी झाला, प्लस म्हणजे वाढला. ऑक्सिडेशन नंबर जर वाढला असेल, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला तर त्याला ऑक्सिडेशन, आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला तर त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन म्हणतो. तर ही जी रिॲक्शन आहे ती रिडक्शन रिॲक्शन आहे. चला आलं. आणि मग तयार झालेला कंपाऊंड जो आहे तो ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियमच्या सरफेसवरती जे भांडं आहे ॲल्युमिनियमचं, तर त्या ॲल्युमिनियमच्या सरफेसवरती त्याच्या ऑक्साईडची लेअर म्हणजे मेटलच्या ऑक्साईडची लेअर म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची लेअर डिपॉझिट झाली असल्यामुळे त्याची जी लस्टरिंग प्रॉपर्टी आहे, लस्टरस प्रॉपर्टी आहे, ती काय होते? डिक्रीज होते. क्लिअर? लस्टरस प्रॉपर्टी काय होते? डिक्रीज होते. या प्रश्नाचं उत्तर आलं का? आता मग तुमच्याकडं आणखीन एक रिॲक्शन दिलेली आहे, त्याचं काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके. तर हा जो मेटल सरफेस आहे याच्याच मेटल सरफेसवरती ऑक्साईडची लेअर म्हणजे ॲल्युमिनियमच्या सरफेसवरती ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडची लेअर डिपॉझिट झाले असल्यामुळे ते लस्टरस प्रॉपर्टी रिड्यूस होते. इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे Fe. याचं कन्व्हर्शन होतं FeO, याचं कन्व्हर्शन FeO मध्ये होतं आणि त्याचं कन्व्हर्शन पुन्हा तयार होतं Fe2O3. मुद्दे लक्षात घ्या. येते लक्षात? आता बघा, या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0. या ठिकाणी याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +2. कारण ऑक्सिजनचा किती आहे? -2. अलग लक्षात. ऑक्सिजन नंबर वाढला का? वाढला की कमी झाला? आता आपण इकडून इकडे चाललेलो आहोत या डायरेक्शनने. ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे काय झालं? या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे फॉरवर्ड जाताना ऑक्सिडेशन. इथं किती आहे? +2. या ठिकाणी काय येईल? +3 येईल. +3. याच्यापेक्षा या ठिकाणी काय झालं? आता फक्त इथं ऑक्सिडेशन. लक्षात येते का? इथं पण ऑक्सिडेशन. क्लिअर? पहिला ऑक्सिडेशन नंबर किती होता? 0. 0 तर किती झाला? +2. +2 म्हणजे वाढला की कमी झाला? इन्क्रीज झाला. इन्क्रीज ऑर डिक्रीज? ऑक्सिडेशन नंबर, इनिशियल ऑक्सिडेशन नंबर ऑफ फेरस इज 0. Then increase by
2. So what happened here? Oxidation. What happened here? Oxidation. Then further, this one is a further oxidized. In that case, oxidation number of ferrous is +2. Here is oxidation number of ferrous is +3. So oxidation number increase or decrease? Increase. Increase by 1 unit. So therefore that is oxidation. लक्षात आलं का बघा? याचा जो नंबर होता 0 होता, 0 न किती झाला? +2. +2 म्हणजे वाढ झाली. वाढ झाली म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन. इथं किती आहे? +2. इथं किती झाला? +3. हे फेरस बद्दल बोलतोय फक्त सध्या. इथं किती होता? +2. इथे किती झाला? +3. कितीने वाढला? एकाने वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. आलं लक्षात? आता बॅक डायरेक्शनला येऊ. आता थोडंसं बॅकवर्ड डायरेक्शनला. इकडून इकडे येतोय आपण. इकडून इकडे येतोय. पहिला किती होता? 3 होता. आता किती आहे? 2 आहे. वाढला यापासून इथपर्यंत येत असताना इन्क्रीज झाला की डिक्रीज झाला? डिक्रीज झाला. डिक्रीज झाला म्हणजे काय? रिडक्शन. ऑक्सिडेशन नंबर जर डिक्रीज होत असेल तर रिडक्शन, ऑक्सिडेशन नंबर जर इन्क्रीज होत असेल तर ऑक्सिडेशन. हे सुद्धा आहे रिडक्शन. चला पोचले का बघा? पोचले का बघा? आता मग तुमच्याकडं जो टेबल दिलेला आहे, एक पॅराग्राफ दिला आहे. When the positive charge on an atom or ion increases or negative charge on them decreases. पॉझिटिव्ह चार्ज बघा इथं काय होता? पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी काय झाला? या ठिकाणी इन्क्रीज झाला, या ठिकाणी पण इन्क्रीज झाला. त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. इवन निगेटिव्ह चार्ज काय होतात? डिक्रीज होतात. पॉझिटिव्ह चार्ज वाढले म्हणजेच निगेटिव्ह चार्ज डिक्रीज होतात. त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. त्याचबरोबर पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज. इथं किती होता? 3. इथं किती होता? 2. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज या डायरेक्शनने चालवत आपण. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज और निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज. दॅट इज द रिडक्शन. लक्षात आलं का बघा? लक्षात आलं? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का पहा? येते लक्षात? येते का लक्षात? काळजीपूर्वक पहा. हे पहा, तुम्ही या डायरेक्शनने चाललेले आहात. फक्त या डायरेक्शन आता सध्या आपण चाललेला आहोत असं विचार. इथून इथं आलो. याचा ऑक्सिडेशन नंबर 0 बरोबर. याचा किती झाला? 2. पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन झालं. आता आपण इथून इथं येऊ. इथून इथे येत असताना याचा पॉझिटिव्ह चार्ज +2. इथं किती आला? +3. पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला म्हणजे काय? ऑक्सिडेशन. क्लिअर? आता आपण बॅक डायरेक्शनला येऊ. या डायरेक्शनने आपण प्रवास करू. सो फेरस इज कन्वर्टेड, फेरिक इज कन्वर्टेड इनटू फेरस. ऑक्सिडेशन नंबर that means positive charge decrease by 1 unit. So therefore that is reduction. Positive charge decrease by 1 unit. 1 unit किंवा 2 unit. आता इथे किती होता? +2 होता. इथे काय झाला? 0 झाला. डिक्रीज बाय डायरेक्टली 2 युनिट. सो दॅट इज अ रिडक्शन. तर अशाच प्रकारची एक केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा होत असते. कुठं? रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सेल्युलर रेस्पिरेशन होत असताना होते. सेल जेव्हा रेस्पिरेशन करतात तेव्हा काय करतात? ऑक्सिजन आतमध्ये घेतात, गेन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. सेल्युलर रेस्पिरेशन असते की नाही आपल्या शरीरामध्ये? आपण काय करतो? ऑक्सिजन आतमध्ये घेतो म्हणजे ऑक्सिजन गेन केला त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. नंतर काय बाहेर टाकतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन सोबत ऑक्सिजन कंबाईन होतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो त्याला काय म्हणायचं? रिडक्शन. हिअर द मॉलिक्युल्स ऑफ एन्झाईम कॉल्ड एज सायटोक्रोम सी. तर हे जे काम करण्याचं, जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन करण्याचं काम सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये, सेलमध्ये जे रेस्पिरेशन करत असताना ऑक्सिडेशन आणि रिडक्शन करण्याचं काम कोण करतं? सायटोक्रोम सी. ऑक्सिडेज हेल्प द ट्रान्सपोर्टेशन ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. आणि या ज्या काही रिॲक्शन होतात या रिॲक्शनसाठी गेन किंवा लॉस करण्याचं काम सायटोक्रोम सीच्या माध्यमातून ऑक्सिजनचा लॉस किंवा गेन केला जात असतो. चला इथंपर्यंत पोचले सगळे, सिस्टमॅटिकली पोचले का बघा? काही शंका आहे का? काही शंका आहे का पहा. नसेल तर आपण पुढच्या 2 पॉईंटचं इंट्रोडक्शन बघू
आणि हा व्हिडिओ आता या चॅप्टरचे एखादे दुसरे पॉईंट बाकी आहेत. फक्त कोणते कोणते? करोजन आणि रॅन्सिडिटी. काय काय बाकी आहे? करोजन अँड रॅन्सिडिटी एवढंच फक्त बाकी आहे. त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू आणि मग या ठिकाणी आपण थांबूयात. लक्षात आलं? या ठिकाणी आपण थांबूयात. लक्षात येते का बघा? चला ओके. नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे करोजन. CORROSION करोजन आलं. आणि रॅन्सिडिटी RANCIDITY. ओके. चला याच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करू आणि मग हा टॉपिक आज आपण याच ठिकाणी स्टॉप करूयात. आता करोजन म्हणजे काय? मराठीत त्याला क्षरण असं म्हणतात. आणि रॅन्सिडिटी म्हणजे काय? मराठीत त्याला खवटपणा म्हणतात. जसं की शेंगदाणे खवट होतात किंवा शेंगदाणे खराब होतात किंवा ऑइल सुद्धा खराब होतं. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ऑइल जास्त काळ जर ठेवलं तर त्याचा सुद्धा बॅड ओडर येतो. दॅट मीन्स ऑइलची रॅन्सिडिटी. शेंगदाणे एखाद्या डब्यात न वाळवता जर जसेच्या तसे ठेवले तर तेही खराब होतात. तो कन्सेप्ट येतो रॅन्सिडिटी. आणि मग इकडं जो आहे करोजन. आता करोजन म्हणजे नेमकं काय? डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स. बेसिकली फॉर आता याच्यामध्ये करोजन कोण कोण करतंय त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू. डिस्ट्रक्शन ऑफ मेटल और डिकम्पोजिशन ऑफ मेटल इज कॉल्ड करोजन. गॉट इट? डिस्ट्रक्शन ऑफ मेटल किंवा डिकम्पोजिशन ऑफ मेटल इज कॉल्ड करोजन. तर इथंपर्यंत आपण पोचलो. क्लिअर? शंका काही आहे? आता याच्यामध्ये करोजन कोणाकोणाचं होतं? सिल्वरचं करोजन होतं, कॉपरचं करोजन होतं आणि आणखीन कोणाचं करोजन होतं? आयर्नचं मॅक्सिमम प्रपोर्शनमध्ये करोजन होतं. आता सिल्वरचं करोजन कसं होतं? चांदी काळी पडली म्हणजे करोजन झालं. इन्व्हायरमेंटल सल्फाईड गॅस सिल्वर सोबत कंबाईन होतात. सिल्वरचा सल्फाईड तयार होतो आणि मेटलच्या सरफेसवर ते डिपॉझिट होतो. म्हणजे चांदी काळी पडते. तांब्याचा लालसरपणा रिड्यूस होतो, त्याचंही करोजन झालेलं आहे. तर त्याचबरोबर लोखंड गंजतं म्हणजेच याला आपण म्हणतो करोजन. आणि जसं लोखंड गंजतं, लोखंड गंजणे म्हणजे तो कमकुवत व्हायला लागतो. लोखंड गंजतं म्हणजे काय होतं? तर तो कमकुवत व्हायला लागतं. आणि ते कमकुवत होत असताना, ते गंजत असताना या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होतात. कोणत्या रिॲक्शन? इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होतात. कोणत्या रिॲक्शन होतात? इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. आता इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय? याच्यामध्ये सुद्धा जेव्हा हे करोजन होतं त्यावेळेस याही ठिकाणी रेडॉक्स रिॲक्शन होतात. रेडॉक्स रिॲक्शन होत असतात. आणि त्या रेडॉक्स रिॲक्शन कशा होतात? बेसिकली आपल्या सिलेबसला रस्टिंग किंवा करोजन ऑफ आयर्न याच्या रिॲक्शन आपल्या सिलेबसला आहेत. त्याचं करोजन, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन किंवा त्याच्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन कशा होतात? करोजनची डेफिनेशन कळली का? डिस्ट्रक्शन ऑफ मेटल और डिकम्पोजिशन ऑफ मेटल इज कॉल्ड करोजन. ओके. त्याचं करोजन होतं म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होतात. केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होण्याची प्रोसेस या ठिकाणी होत असते. मग या रिॲक्शन होतात म्हणजे काय? त्या ठिकाणी रेडॉक्स रिॲक्शन होतात. आता पुन्हा रेडॉक्सबद्दल सांगायची गरज आहे का? रेडॉक्स होतं म्हणजे काय? ऑक्सिडेशन होतं आणि रिडक्शन होतं. तर अशा प्रकारच्या रेडॉक्स रिॲक्शन या ठिकाणी घडत असतात. तर याच्याबद्दल डिटेल्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. लक्षात आलं का? याच्या बाबतीतलं सगळं डिटेल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तोपर्यंत सध्या इथंपर्यंत या कन्सेप्ट तुम्ही बघा. वेगवेगळं इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन तुम्हाला माहिती असतील तर बघा.
करोजन बघा, लोखंड गंजताना नेमकं कसं दिसतं आहे. रॅन्सिडिटी म्हणजे तुमच्या घरी शेंगदाणे जे डिपॉझिट केले आहेत ते खावट झालेले आहेत का ते पण पहा. आणि मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.